टास्कमध्ये हा पूर्ण सामान जो आहे हा वर न्यायच्या थर्ड फ्लोअरवर मित्रांनो. काय का सावी का ही खूप चांगली डान्सर आहे मित्रांनो. बे पुरा चिल्ला आला बे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो आज आहे संडे, तर गाडी आपली जास्त काही भरली नाही आहे पण आतमधून खूप भरली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हे बघा खूप दिवस झाले इकडून नाही आहे पण खूप दिवस झाले मित्रांनो. गाडी अंदरून मी साफ नाही केली आहे, बाहेरून केली होती. पण कसं आहे, तुम्ही बाहेरून किती पण गाडी साफ कराल तरी अंदरून तर खराब होतेच आणि बाहेरून तर होईलच 100%. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो, तर गाडी खराब होण्याच आहे. आणि मी आज जातो बाहेर, तर थोडी गाडीची क्लिनिंग केल्या पाहिजे म्हणतो, साफसफाई करून घेतो गाडीची थोडीशी, नाही का. आणि कुठे चाललो ते व्लॉग पाहत राहा. आजचा व्लॉग थोडा वेगळा राहणार. बे पूरा चिल्ला आला बे, चिल्ला आला, पूर्ण चिल्ला आला. हा साला फालतू अटकल चिल्ला. तर मित्रांनो आज आपला संडे रुटीन आहे गाडी वॉश करणे. सर संडेला नाही करत पण आता आज बाहेर जायचं म्हणून चला म्हटलो गाडी वॉश केली पाहिजे. खूप दिवसापासून गाडी खराब होती. आता बालूभाऊ पण आपली धुरंतो धुवत आहेत, साफ करून राहिले आहेत. आम्ही तर इकडे करतच जाऊ. हा मेन्स लोकांच्या सर्वांच्या संडे रुटीन हाच राहतो मित्रांनो, मोस्ट ऑफ द मेन्सच्या इंडियन मेन्स. तर मित्रांनो गाडी धुतच होतो, तर बायको म्हणते गाडी धुता कॉफी पिऊन टाका. बायकोनं कॉफी आणून दिली मित्रांनो, तर कॉफी पितो आणि मग बाकीची गाडी धुतो पूर्ण. तर मित्रांनो फायनली माझी तयारी झालेली आहे आणि माझी बॅग पण रेडी झालेली आहे मित्रांनो. आता खूप लोक विचार करत असतील की हा कुठं चालला, कुठं जाणार आहे मी. ब्लॉग नक्की पाहत राहा, ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल मी कुठं चाललो मित्रांनो. तर मित्रांनो मी निघत आहो घरून आणि मी एकटाच जातो. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत कोणीच नाही, एकटाच आहो मी पूर्ण गाडीमध्ये. तर चाललो मित्रांनो मी आता. फायनली मी निघालेलो आहोत टुवर्ड्स नागपूर. आणि आजच्यासोबत आमचे स्पेशल गेस्ट आहेत आजचे. आणि इथं मागे पूर्ण सामान आहे मित्रांनो, या स्पेशल गेस्टचं यांच्याच सामान आहे. कारण हे शिफ्ट होत आहेत नागपूरला फॉर एज्युकेशनसाठी, समोरच्या हायर एज्युकेशनसाठी हे शिफ्ट होत आहेत. त्या कारणाने मी यांना सोडून देतो नागपूरला. आणि आमच्यासोबत आणखी एक पर्सन जॉईन करतील थोड्याच वेळात. ते अननोन आहेत माझ्यासाठी पर्सन, म्हणजे ते यांचे फ्रेंड्स आहेत मित्रांनो. आम्ही नागपूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि नागपूरमध्ये इन्सिडेंट असा तर नागपूरमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हच्या खूप चालू होते. पण आम्ही इतके घरी पाहू मित्रांनो की पोलीसवाल्यानं मी काच खाली केला आणि त्याला फुंकत होतो. तर तो का म्हणते निघा म्हणते, तुम्ही पिऊच नाही शका म्हणते, 18 वर्षाच्या खाली आहे म्हणते तुम्ही म्हणते, अशा म्हणताय मित्रांनो तो. म्हणजे इतकी सरी भाऊ आम्ही, विचार करा तुम्ही आता. आणि हा इकडे मित्रांनो मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे, तरी याला कमीत कमी आणखी 5 वर्ष लावतील. गडकरी साहेब तर लावतीलच 5 वर्ष, 101%. फायनली आम्ही पोहोचलेलो नागपूरमध्ये आमच्या डेस्टिनेशनचा. तर आमच्यासाठी सगळ्यात मोठा टास्कमध्ये हा पूर्ण सामान जो आहे हा वर न्यायच्या थर्ड फ्लोअरवर मित्रांनो. आणि समोर पण सामान आहे इथं, तोवाला पण सामान न्यायचं आहे आम्हाला. तर घेऊन जातो आता मी सामानवर मित्रांनो. फायनली आम्ही आलेलो आहोत रूममध्ये. सामान वगैरे सर्व शिफ्ट झालेलं आहे इथं. आणि आता आम्ही निघत आहोत मित्रांनो जेवण करायचं. आमचं जेवण ऑलरेडी बनलेलं आहे तिकडे, तर आम्ही फक्त जाऊन जेवण करून आणि निघू. माझी साडी, ते नाव काय का? सावी का ही खूप चांगली डान्सर आहे मित्रांनो. आता आम्ही यांच्या घरी आलो होतो, यांच्याशी भेट दिली, आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही निघतो आमच्या गावी. तर तुम्ही लवकरच आमच्या घरी याल, ठीक आहे? चला भेटूया. लाईक शेअर सबस्क्राईब, ओके. तर मित्रांनो झालेलं आहे माझं काम, मी सोडलेलं आहो त्यांना माझ्या साडीला वगैरे. आणि आता मी निघत आहो वे टू भंडारा. तर मी जेव्हा आलो तेव्हा मी लॉंग कटने आलो मित्रांनो. आता मी थोडा शॉर्ट रोडने जात आहे, डायरेक्ट दिगोरीवरनं निघणार मी आता. पण सिटी म्हणतो मित्रांनो सिटी, पण सिटीमध्ये गंदगी पण खूप राहते. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. हा बघा ही गाडी लागली आहे, या गाडीमधून ते बावाजी आहेत पूर्ण नाही का मटेरियल त्या ह्या खाली जागे फेकत आहेत मित्रांनो. हे इतकी गंदगी राहते सिटीमध्ये. आणि आपण लोक अपेक्षा करतो की आपण सिटीमध्ये, आपण गावातले लोकच चांगले आहोत मित्रांनो. या लोकांना मित्रांनो इथं मी हल्दीरामच्या आउटलेटमध्ये आलो होतो लास्ट टाइम. माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की इथून तू मिठाई घेऊ शकते म्हणून, नाही का. पण हे म्हणत आहेत की आणखी मला समोर तिकडे नागपूरकडे 13 किलोमीटर समोर जायला लागेल. तर मी तर इकडे चाललो भंडारा. तर पाहू नेक्स्ट टाइम जर वाटला
तर तिकडे जर कधी नागपूरला जाणार झाला तर घेऊ शकतो, कारण मिठाई शुगर फ्री आणि चांगली राहते मित्रांनो. तर पाऊस येत आहे इकडे, मोसम पूर्ण काळाकूट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो आज मला 2 जण मिळाले होते, अननोन पर्सन होते. तर ते म्हणत होते की दादा मी तुमचे ब्लॉग पाहतो, आणि त्यांच्या ऐकून मला खूप चांगला वाटला मित्रांनो. थोडा मोटिवेशन मिळालं. त्यांनी म्हटलं की तुम्ही ब्लॉग बनवत राहा आणि तुमचे ब्लॉग खूप छान राहतात म्हणे. आणि माझ्या आईची पण तारीफ केली मित्रांनो त्यांनी, की तुमची आई पण मस्त बोलते म्हणून ब्लॉग. तर मित्रांनो खूप छान वाटते की असे लोक म्हणतात. आणि काही लोक म्हणतात की कंटेंट क्रिएशन करून काय मिळते. आपल्याला इंटरेस्ट, आपल्याला शौक आहे तर तुम्ही नक्की करा मित्रांनो. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते गोष्ट करा तुम्ही नक्की. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.